विरोधी पक्षनेत्यांनी मांडलं की हे सगळं काम दबावाखाली झालेलं आहे. दबाव कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हे काय मी आता वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी त्याच्या बाबतीतली सगळी माहिती आपल्याकडे दिली आहे. मंत्री महोदयांनी उत्तर काय दिलं आहे की काळजी कोणाची घ्यायची आहे? ज्यांनी त्या धनदा कंपनीमध्ये पैसे गुंतवले ते सर्वसाधारण गरीब लोक आहेत, त्यांचीच काळजी आहे ना तुम्हाला. मग 167 कोटीचं हॉटेल 60 कोटीला त्यांच्या घशात घालताना आपण गरिबाची काळजी घेताय का धनगरग्यांची काळजी घेताय? हा माझा पहिला प्रश्न आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की MPID कोर्टाने ज्या वेळेला प्राधिकृत केलं एखाद्या अधिकाऱ्याला की पुढची कारवाई तुम्ही करायची, आणि ज्या वेळेला हे टेंडर काढलं गेलं, हे टेंडर रिंग केलं गेलं, 5-5, 10-10 लाखाच्या फरकाने सगळ्यांनी भरलेले आहेत. ह्या ज्या वेळेला कार्टेल आणि रिंग होते त्यावेळेला त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते की जे काही निकष आहेत ते तपासून घेतले पाहिजेत. निकष काय की 3 वर्षाचा ITR त्याच्याकडे असला पाहिजे. 3 वर्षाची त्याची पूर्ण नाही असं नाही जळता म्हणजे चोरी पकडली गेली म्हणून. ही जर चोरी पकडली गेली नसती तर गेला चला. हे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना, हे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना. अरे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना. गरिबांच्या पैशाचा तोंडचा घास काढून कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गळ्यात घालायचा काय? हा विषय नाही आहे. विषय असा आहे की ज्याने ही चुकी केली, ज्याने ITR न तपासता या टेंडरमध्ये भाग घ्यायला परवानगी दिली, जे टेंडर त्यांनी अलाउड केलं त्याच्यावरती आपण कारवाई केली का? नंबर 1 चा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की रिंग झाली आहे हे तर स्पष्ट आहे. 2 नंबर 3 नंबर 5-5 लाखाने करतायत. ज्यांचा गेल्या इलेक्शनच्या पूर्ण डिटेलमध्ये ज्यांची तो तर ED इन्कम टॅक्स यांचा विषय आहे, ते तर काय करणार नाहीयेत. इकडचा कोण असला असता तर आज संध्याकाळपर्यंत नोटीस आली असती 50 खाली की ताबडतोब या म्हणून. आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्या बॅलन्स शीटला पैसे नाहीत, ज्यांच्या उत्पन्नाचा दाखला इथे विरोधी पक्षनेत्यांनी दिलेला आहे, यांची पार्श्वभूमी न तपासता तुम्ही अशा पद्धतीची रिंग निकष पूर्ण न करता अलाउड करता, याचा अर्थ तो भ्रष्टाचार आहे. तुम्ही रद्द केलं म्हणजे याचा अर्थ सुटले नाहीये. एखादी चोरी झाली, पकडली गेली, माल परत गेला म्हणून गुन्हा रद्द होत नाही. गुन्हा राहतो, त्याला सजा होते, आणि ती सजा करण्यासाठी तुमचा कन्सर्न काय? गरिबाचे पैसे मिळाले पाहिजेत ना. मग तुम्ही सभागृहात आज सांगा की 167 कोटी मूल्यभावाने म्हणजे बाजार भावाने त्याचे व्हॅल्युएशन आलंय. तुमच्या नवीन बीडची मिनिमम क्रायटेरिया हा 137 कोटी रुपये 167 कोटी रुपये असला पाहिजे, आणि जे रिंग मध्ये येतील यांची कडक तपासणी होऊन हे हॉटेल जर त्या किमतीच्या वरती गेलं किंवा त्या किमतीच्या पार गेलं तर तुमचा गरिबांचा प्रश्न सुटणार आहे. आणि म्हणून तुम्ही सभागृहामध्ये आज गरिबांची बाजू मांडलेली आहे. तर गरिबांना न्याय देण्यासाठी तुम्ही जी मूळ किंमत त्याची आहे ती तुम्ही वसूल करणार का? आणि ज्याने हे काम केलं, ज्याने ही रिंग अलाउड केली, त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार?